आरती आपल्याला ही आरती महत्वाची. वाच. नितळ तळमळीचं आविष्करण. परिसर नुसता हवालदिल झाला या वाक्यावतत असलेल्या लांब शीर्षकातून कवी विलास वैद्य यांनी त्यांच्या कवितेची दिशाच एक प्रकारे ध्वनित केली आहे. या कवीची ही संपूर्ण कविता भवतालच्या संयमातून तरीही रोखठोकपणे आरेखन करते. भवतालच उसून टाकू पाहणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक एकंदरीत पडझडीचा ताळेबंद मांडणारी म्हणून ही कविता अलक्षित करण्यासारखी नाही. कवीची कविता हे त्याचे स्वकथन असते असे सतत नमूद केले जाते, परंतु ते पूर्ण सत्य नव्हे. उलट सामाजिक, वाङ्मयीन, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक असा पायघोळ नानाविध स्तरावर जी विरूपणं उमटतात, जे वेगळी वरचढ होऊ पाहते, त्याचाही निषेधनामा म्हणून भूमिकेचा वेश धारण करत कविता पुढे येत असते. त्यामुळे शब्दब्रह्मासह शस्त्रब्रह्म होण्याची एकवट अशी धमक कवितेत असतेच. वरवर शांत वाटणारी ही कविता शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तीवर संयमानं परंतु हल्ला चढवते. डोळ्या देखत चालणाऱ्या वृथा गोष्टीवर ही कविता टीकास्त्र उपसते. सत्याचा अपलाप करून नम्री जगण्यास शब्दांचा मारा देणारी ही कविता म्हणून जशी उत्तम आहे, तद्वतच सद्यकालीन सांस्कृतिक अधपतन जे सुरू आहे त्यास निकाराने आपला विरोधही ही कविता नोंदवत आहे. कविता हा मुळातच गंभीरपणे करावयाची कृती आहे हे आपण अनेक बाजूने सतत ऐकत आलो आहोत. तरीही उथळ अशा कवितांचा पाठ मोठ्या प्रमाणात वाहत आहे. कविता एक प्रकारच्या बांधिलकीची कृती असते हे समजूनही शब्दांची नुसती जादूगिरीवर वारेमाप कविता येत राहते हे पण सत्य आहे. अशा अधिक उणे काळात विलास वैद्य यांनी कमालीचा संयम सांभाळत कसल्याही आधात मध्यात न राहता आपले कवित्व निगुतीने जपत पुरस्काराच्या पलाड नजर ठेवून कवितांचे लेखन केले हे मला फार मोलाचे वाटते. वैद्यांची कविता शब्दांचा फाजील पसारा मांडत नाही. हा त्यांच्या कवितेचा वाचता क्षणी पाहता क्षणी जाणवणारा ठळक गुण. अल्पाक्षरी रचनांचा बंध घेऊन येणाऱ्या या कवीची कविता सल धरून तगमग पकडून अस्वस्थतेला नाना मितीमधून व्यक्त करते. हा एक प्रकारचा दुर्मिळ गुण वैद्य यांच्या बहुतांशी कवितेमधून वाचता क्षणीच वाचकांना जाणवेल. एखादा मुक्त छंदातील खूप कविता कोरडी, गद्यप्राय, अर्थहीन, शब्दमंबाळ अशी पण होण्याची भीती जास्त. म्हणजे ही कविता आहे असाही प्रश्न काही कविता वाचताना पडतो जो अनाठाई नसतो. या उलट चिंतन करून विषयसूत्र लक्षात घेऊन भावनांना किंवा विचारांचा परिपोष करून शब्दबद्ध केलेली एखादी गोष्ट उत्तम कवितेचा नमुना ठरते. म्हणूनच चिंतन पातळीवर विषयसूत्राचा विचार करत आणि भावविचारांचा परिपोष म्हणून वैद्यांच्या कवितेने साधलेली किमया अर्थातच महत्वाची मानावी लागते. एखाद्या टिप कागदावर टिपावी त्याप्रमाणे एकूण हवालदिल परिसरांची भावस्पंदने टिपणारी ही कविता या कवीचा आतला तळ जसा दर्शवते त्याचप्रमाणे भवतालातील नाना विरूपण मांडणारी ही कविता वाचकांना अस्वस्थ करते. अस्वस्थ करणे हे कोणत्याही चांगल्या कवितेचे एक बलवंत ओळख असते. हे असे बलवंतपण वैद्यांनी सत्वर कवितेत जपले आहे. कधी या जमावाकडे पाहून हिरमुसल्यावानी होऊन हसणं, कधी त्या जमावाकडे पाहून हिरमुसल्यावानी होऊन हसणं, कधी फुलता फुलता स्वतःचं फुलणं थांबवणं, कधी झुलता झुलता स्वतःचं झुलणं थांबवणं, सूर्यफुलाच्या वाट्याला हे काय आले जगणं. जणू हा आरसा आहे हवालदिल झालेल्या भवतालातील एकंदरीत परिसराचा. कुणाच्या तरी इशारावर खेळत खेळत मग आपलीच कधी खेळ होऊन जातो. अशा द्विधा बेहद अशा स्थितीचा वेध घेणारी वैद्यांची कविता वाचकांना अंतर्मुख करते. खरं तर एकूणच आपली कठपुतली बाहुले होणे हे स्वमताचा नाश करते आणि स्व आनंदाचाही. भवतालासह तगमगीनं भरलेली अशी ही वैद्यांची महत्वाची कविता आहे.
विरूपावर, कृतक ढोंगासोंगावर, बेगडीपणावर, असत्याला पाठिंबा देणाऱ्या वृत्तीला फटका देणारी ही कविता आहे. संयमानेच खोटेपणाची पण चामडी सोलते, हा एक महत्वाचा गुणविशेष वैद्य यांच्या विविध कवितांमधून लिलया जाणवणारा असा आहे. कार्यमग्नतेच्या नावाने लंपट झालेली त्यांची ऊर्जा गोड बोलण्याचे प्रशिक्षण घेऊन गतीने व्यापार वाढविणाऱ्या सुंदर आकर्षक चेहऱ्यासाठी ते रिकामे करून देत आहेत. त्यात बलिदानाच्या अनमोल जागा माझ्या प्रयोगशील देशात. किंवा शोषणकर्त्याच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी अजूनही गुलामगिरीत दिवस कंठते सभ्यता. किंवा ते लुटारू वाळूवर लिहित आहेत लुटून आणलेल्या एका वस्तूंचे नाव. आपण नशेमन पर्यटनाच्या अतिरिक्त आनंदात झोकांड्या खात खात शत्रूच्याही फसवणुकीला रसिकतेने देत आहोत दाद. वाह क्या बात. आपल्या अस्तित्वाचा खेर वाढवणाऱ्या गोड गळ्याच्या रचनाकारांना आवडत नाही इतर पोपटांनी पेरू कोरतडलेला. एका निकारीच्या संयमानेच पण दंभ दांभिकतेची चांबडी टरकावणारी वैद्येची धारणा दृष्टी एक प्रकारचा संयत विद्रोह स्पष्ट करत पाहते. या कवितेला उपरोधाचं तीक्ष्ण परंतु चटकन जाणवतोच. खोटेपणाची चीड आणि खोटेपणाचा येणारा राग हा आपण सर्व ठाई पाहतो. या खोटेपणाच्या विरोधात या कवीने इथे एक धडक ललकार दिला आहे. नुसता हवालदिल झालेल्या परिसरातून उमटलेला हा कवीचा आवाज मला जास्त महत्वाचा आणि उल्लेखनीय वाटतो. अन्यथा एरवी कोणाचे जळते आणि मला काय ही हल्ली जाणवणारी कृतक प्रतिभावृत्ती कवीसह कवीलाही लघु करत असते. वैद्यांचे व्रत या प्रकारचे मुळीच नाही. सत्य सलामत ठेवणारी ही कविता मी आधी नमूद केल्याप्रमाणे स्वतःच्या नशेत प्रगट होते आणि सत्व सांगणाऱ्यांचा कर्माचा धर्म जास्त महत्वाचा ठरतो. कमालीची सूचक पद्धतीने जे चुकले त्याला थेट फटका लगवणारी वैद्यांची ही कविता दुर्गुणांचा जसा समाचार घेते तसे सगुणाचाही गौरव करते. आस्वानमधून चमकत जाणारी किरण प्रकाशाची पुढे नदी नाल्यात दिसती प्रतिबिंब त्याची. दुःखालाही अंगभूत सौंदर्याच्या छटा किती. वेदनेकडे असे दूरवर जाऊन पाहता आले पाहिजे आणि दुःखालाही एक अंगभूत सौंदर्याच्या छटा असतात हे अंतिम सत्य सांगत सकारात्मक भाव जपणारी वैद्यांची कविता सत्य सुंदरतेचा ध्यास बाळगते. काव्यानुराधाने या आधीही मी असा ओझरता उल्लेख केला की कवी म्हणून आपला प्रवास आणि आपले म्हणून असणारे एक मार्गक्रमण या कवीने कशाच्या आध्यात मध्यात न राहता सत्वर चालू ठेवले आहे. कुणाची ना स्पर्धा, कुणाबद्दल ना आकस, कुणाच्या सन्मानाच्या अभिलाषा. स्वतःचा एक जोरकस सुंदर कैफात जगणे हे वैद्य यांच्या प्रकृतीचे सर्वांना कळावे असे रहस्य आहे. त्यातूनच आपली कविता घेऊन निघालेला हा कवी लिहितोय पण एका अशा निर्भीड अवघे इमान सलामत ठेवून. म्हणजे भवताल भरून जेव्हा सर्व खोटे खोटे सुरे असते तेव्हा अजून कुठेच उचल धरत नाही परिवर्तनाचा बुलंद आवाज. ही कवी मनातून एक धारणा उचल खाते आणि मग ही धारणा सपशेल चुकीची म्हणता येत नाही. खंत आणि सल प्रगट करण्याची तरा महत्वाची व थेटच अशी आहे. हवालदिल झाले या नुसत्या परिसरामधून स्वपर्जत कवी जणू एक प्रकारचा एल्गारच पुकारत पुढे निघालेला आहे. म्हणून स्व जपणारी ही कवी प्रकृती मला जास्त महत्वाची आणि वर्तमान काल संगत वाटते. या संपूर्ण कवितेची भाषिक घडण मला अतिशय मोलाची वाटते. जगण्यावर, वागण्यावर, प्रवृत्तीवर जे जे बेचैन करणारे दिसते त्या सर्वावर क्षय टाकण्याचे एक ध्येय कवी विलास वैद्य यांनी कुठेही शबलित होऊ दिलेले नाही. हा फार महत्वाची गोष्ट सर्व कवितेमधून अगदी ढळढळीत होत गेली आहे. आता हेच पाहना, हातावर घडी, तोंडावर बोट, आमचं जगणं ना पसरणं न झापावणं. जुलूम आणि शोषणाच्या भव्य प्रांगणात सालाबदाप्रमाणे त्यांनी भरवल्यात नयनरम्य जत्रा.
चंदनाच्या रूपात नशेबाज उत्पादन. माणसं विकत घेण्याचे चालू आहे समारंभपूर्ण काम. प्राणपणाला लावून झुंज देणारे सत्य पराभूत होण्याची पाहते वाट. काहीच बोलता येत नाही कोणाला. परिसर नुसता हवालदिल झालाय. उपाशी पोटी बाहेर पडतायत लोक. या लुटारूंच्या उत्स्फूर्त स्वागताला या प्रकारचे कवी आविष्करण जसे एक प्रकारची बेचैनी मुखरित करते, तद्वतच भवतालातील भरून आलेले प्रखर वास्तवावर शेरे टाकणारे सुद्धा. विलास वैद्य यांची एकंदर कवितेतून प्रस्तुत होणारे शब्दविलास किंवा प्रतिमाविलास मोठा सखोल, स्पष्ट, औपरोधिक, प्रगट करू पाहणारा, धीट कवीपण दर्शवणारा असा म्हटला पाहिजे. भवतालातील विरूपणाचे दर्शन घडवताना हा कवी कुठेही भीड चपत नाही. त्याने राखलेले हे धैर्यपण तेवढेच महत्वाचे म्हणता येईल. या दृष्टीने शब्दविलासाचे, प्रतिभाविलासाचे काही दाखले इथे वाचनीय ठरू शकतात. जसे की उत्कट भावनावर व्यापार करणारे मित्र माझे. त्यांच्या भुलभुलया खेळामध्ये तरुणांच्या कित्येक पिढ्या गारद होत आहेत. हुंदके आणि गैवराच्या प्रमाणावर मुनाफा कमावण्याची तरबेजता. कटकारस्थानचे तोरण बांधून स्वागताला विनम्र उभं राहणं. दुःखालाही अंगभूत सौंदर्याच्या छटा. बोली आणि भाषा एक असताना का ऐकू येत नाही आरोळी. त्यांच्या हातावरील जात धर्म द्वेष मत्सराचे ठसे. रडता गळा कटकारस्थान सामील. शोषणकर्त्याच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी अजूनही गुलामगिरी दिवस कंठते सभ्यता. हवरट नशेबात ढोलताशाच्या आवाजात माझ्या सन्मित्राच्या डोळ्यातील आणखी संपत नाही संशयाचे वादळ. मासूमतेच्या मरणकाळात कोण झुलते जीवन झुला. राहून राहून घिरट्या घेणारे शिट्ट्यांचे आवाज. अनुयायांच्या मनातील बारूद. ठिपकत जाणाऱ्या त्यांच्यातील विषारीपण. एका नव्याच संकटात अडकलाय आपल्या काळजाचा व्याकुळ तुकडा. विद्वानांच्या अभ्यासिकेत जातीय खलबत. धमाक्यांच्या आवाजानं दूर दूर पांगलेले सन्मित्र. घंटा नादाने दचकायला लागणारी पाखरं. उखडून पडलेल्या मूल्य रचनेच्या उदास जागा. शिवारभर पसरते भ्रष्टाचाराचं उग्र गंध. शहर पेटून फरार झालेला जमाव. जाती जातीत वाटल्या गेलेली दुःख, करुणा आणि संघर्ष. गुन्हेगारांच्या शाही बांगल्यातील वेधक चित्र. उसळी मारून ओळख पटवणारी नदीपात्रातील गहिरे पाणी. परस्वादींचे दुःख भोगते हृदयातील निर्मळ सत्य. डोळ्यांच्या कडावळ हळूवार पुन्हा गाव असलेलं. माझ्या वेदनांचा चढावड. आर्तवेदनेचा ठिपका. दुःखाच्या चित्रमय खुणा. बाजार बसा गंध. तहानलेले व्याकुळ लोक. उसवलेली मखवल. लुटारूचे उत्स्फूर्त सागर. पहिल्या रांगेतील विचारवंत. रानावनात झेपावणारे पाणी. वैद्यांच्या निरनिराळ्या कवितांमधून आलेला हा शब्दविलास केवळ शब्दरूप नव्हे, तर या एकूण शब्दविलासामागे प्रवृत्तीचे बुरखे टळकावण्याचे एक भेदक बळ आहे. खरमरीत समाचार घेण्याचे एक प्रकारचे धैर्य प्रगट पाहणारा हा शब्दविलास प्रतिभाविलास आहे. शिवाय सगळं मांडताना कवी कुठेही अवाजवी होत नाही. कवितेला अवाजवी होऊ देत नाही. कमीत कमी शब्दात पूर्ण संयम राखत आणि जे सांगायचे ते ध्येय कुंठित न होऊ देता हा कवी मांडत राहतो. त्याच्या कवितेची ताकद नेमकी अशीच संयमाने थेट मांडण्यात सामावलेली आहे. जेव्हा अप्रतिष्ठेला प्रतिष्ठा लाभत जाते आणि निगरगठ्ठपणाचा परमावधी गाठल्या जातो, अशा वेळी कवी मनाला आवरू घालू शकत नाही. तो जणू शब्दातून फुटतो. हे काय भरगच्च सभागृहात नामांकित सन्मान स्वीकारताना अखंड टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या हातावरील जात धर्मद्वेष मत्सराचे ठसे अधिकच ठासे उठादार दिसू लागले. कोणी त्यांना चंद्र, कोणी त्यांना सूर्य म्हणू लागले. तीक्ष्ण उपरोधासोबतच धारदार भाष्य करत सर्व काही सांगू टाकणारी कविता भेदक तर म्हटलीच पाहिजे. बेगड पांघरून जगणाऱ्या प्रवृत्तीचा समाचार घेणारी ही कविता वक्र. या कवितेतील वक्रता भारीच. केवढे हे नाट्य. डोळ्यातून टिबकतात अश्रू आणि रडता गळा कटकारस्थानात सामील. या ओळीतून ढोंगावर दणकून दिलेला फटकारा ही पुरेशी मार्मिक नेमका वटणीवर आणाव्यास पुरेसा ठरणार आहे. दाखवण्याचे दात निराळ्याने खाण्याचे दात निराळ्या हे
ढोंगपूरक 2 रूपे उघड पाडणारी छटा कवितेत आहे. अशाच धाटणीची पारितोषिक ही कविता ही. पुष्कळदा अभिव्यक्तीवर गदा येणाऱ्या सांस्कृतिक दहशतीचा वर चष्मा राहतो. व्यक्त होण्यास गतिरोधक बसतो. त्यासंबंधी काय बोलायचे, किती बोलायचे, काय बोलायचे नाही हे राहिले नाही आपल्या आता हाती. त्यांनी जेवढी ओढली दोरी तेवढीच उघडते आपली जीवनी. मुक्ततेत बंधन आणि स्वातंत्र्यात पराधीन या प्रकारच्या गळचेपीला मुरकर करू पाहणाऱ्या जीवनीतली जाणीव जीवन घेणी अस्वस्थ करणाऱ्या अनेक मुक्ततेचा संकोच ध्वनित करणारी आहे. अभिव्यक्तीला अडसर ठरणाऱ्या प्रवृत्तीचे नेमके वर्म जीवनी सारख्या कवितेत वैद्यांनी सांगितले आहे. याच प्रकारे सत्याला दाब दिला जातो. सत्याची जबान दाबली जाते. पुष्कळदा विमान विचलित करण्याचा यत्न सर्व ठाई सर्व काळात घडत असतो. हे आज उद्या सर्वत्र आहे. प्रतिभावंत मग अशा दाबल्या शब्दांच्या दाबातून वाट करू देत असतो. कितीदा तरी त्यांनी केले मला कॉर्नर. कितीदा तरी टाळण्याचा प्रयत्न केला माझ्या अंतकरणातील सत्य. इकडून तिकडे तिकडून इकडे हुसकावले मला. गोंधळाचे निर्माण केले वातावरण. बोलता बोलता बोलणेच थांबवले त्यांनी माझे. वाचेवर उच्चारावर बोलण्यावर ठेवलेला हा पहारा किंवा प्रहार किंवा पहार एक प्रकारच्या मानसिक सांस्कृतिक गळचेपीला उजागर करतो. हे सगळं वैद्य धीटपणे धैर्याने नमूद करतात. एक प्रकारच्या सामूहिक समूहाचा स्वर म्हणजे ही कविता आहे. वैद्यांच्या घेरसारख्या कवितेत स्वामित्वाचा समाचार घेतला गेला आहे. ईर्ष्या अहंता याचे एक रूप घेरमधून स्पष्ट होते. जलदगाव कवितेमधून यातनांची होणारी प्रतारणा, दुःखाविषयीची प्रतारणा भाव अगदी सूचकतेने कवी मांडतो. पाहणी सारख्या कवितेत घेर कवितेप्रमाणे दैनंदिन स्थितीवर प्रकाश टाकला गेला आहे. दुःखाची होणारी हेटाळणी कवीला अस्वस्थ करते. त्या संबंधाने उपरोधाचा वेध पाहणीमधून प्रत्येकारीत्या कवी प्रकट करतो. रूप पालटून जगणाऱ्या मानसिकतेवर पाहणीमधून चढवलेला हल्ला पुरेसा भेदक भक्कम मानायला हवा. भांडवल करून भान गमावून बसणाऱ्या प्रवृत्तीचे साक्ष पाहणे समाचार घेणारी पाहणी कविता भेदकच आणि मार्मिकच. साहित्य समाजाची प्रकृती तपासण्याचे का महत्वाचे साधन असते. हे तारा भवाळकर यांचे मत. आज मन आणि त्यांची प्रकृती यांच्यातील घट्ट अनुबंध स्पष्ट करण्याचा संदर्भात अत्यंत यथार्थ आहे. कविता काय किंवा कुठलाही साहित्य प्रकार काय हा सगळा आविष्कार एकट्याचा स्वसिद्ध असा नसतो. उलट या आविष्कारामागे अनेक संदर्भ असतात. शिवाय हे संदर्भ दुखरे असतात. हे संदर्भ जाणीवभरीत असतात. हे संदर्भ मानवी आणि मानवनिष्ठ असतात. हे संदर्भ न पटणाऱ्या कुठल्याही हालचालीचा निषेध नोंदवणारे असतात. हे संदर्भ स्पष्ट संयम विद्रोही नमूद करतात. हे संदर्भ संविधानाची भाषा उजागर करतात. हे संदर्भ परिवर्तनाची आस जपणारे असतात. हे संदर्भ लोकशाहीवादीपण स्पष्ट करतात. वैद्यांची कविता जणू ही सर्व अटी नियम पाळणारी कविता आहे. बिटवीन द लाईन याप्रमाणे वैद्यांची कविता फार सूचक होऊन वाचकांची होऊन जाते. ही कविता उरबडवीपणा नाही. ही कविता आक्रस्ताळीपणा मांडत नाही. ही कविता उथळ एखाद्या भाषणासारखी कुठेही नाही. शांत डोहासारखी या कवितेचे पोत पोत आहे. म्हणूनच ही कविता मला मौलिक वाटते. ही कविता लबाडाचे कान उपटते. ही कविता झूट जे चाललेले अशा झूटशाहीला शरण जात नाही. वर्गात उत्तर देताना मुलगा चुकला अशा वेळी मास्तर मुलाचे कान धरतात किंवा मुलाला शहाजोग पण वाढवावे म्हणून प्रेम भरलीच पण एखादी शिवी मुलावर वापरतात. यातून मुलाने काहीतरी शिकावे या प्रकारे अशी एक धारणा मास्तर मुलांना घडवताना असते. तेच वैद्याच्या कवितेत जाणवते. कवितेच्या ठायी एक प्रकारची वाचकांना प्रदान करण्याची तृप्ती अपेक्षित असते. असा एक अपेक्षा रंग वैद्यांच्या कवितेत असून तो मला फार महत्त्वाचा वाटतो. ही कविता तुमचा हिरमोड करत नाही. ही कविता म्हणून एक पूर्ण सौख्य जशी तुम्हाला देते तशीच ही कविता ठाई ठाई तुम्हाला अस्वस्थ व्हायला भाग पाडते. माणसं चुकतात पण काही बिनचुकी माणसं चुकले तरी चुकले पण मान्य करत नाही. समाजात तिथली मनकवडी मनोवृत्ती असते पण खूप लोक त्यात लपाछपी करतात. हा सगळा ऐवज वैद्यांच्या कवितेत आहे. फार शिफाईतीने आणि कल्पना विलासाच्या साहाय्याने वैद्यांनी अप्रवृत्तीचा समाचार घेतला आहे. नेमके
हे त्यांच्या रचनाचे बलस्थान आहे. हे ते ध्येयनिष्ठ वातानुकूल बंगल्यातून बाहेर पडतात रस्त्यावरच्या लढाईत करण्यासाठी स्वतःची सक्रिय नोंद. ते ध्येयनिष्ठ वातानुकूल बंगल्यातून बाहेर पडतात रस्त्यावरच्या लढाईत करण्यासाठी स्वतःची सक्रिय नोंद. ना कुठे इजा ना कुठे व्रण. समस्या मिटवल्याच्या आविर्भावात पुन्हा ते आम जनतेसमोर. हे नव्या युगाच्या अपडेट जमोरे घ्या मजा. सध्या तुमचेच राज्य. सर्वांना मूर्ख बनवत आपली आपली पोळी भाजून घेणारे वेगळी रूप सर्वच काळात जेव्हा अति निरंतर वाढत जाते तेव्हा ते बेगडी रूप केवढ्या यथार्थ पद्धतीने वैद्यने इथे टरकावून फेकले आहे ते हे ध्येयनिष्ठ या कवितेतून आपल्याला लिहिलेल्या समजते. ते युगावरून ओघळतात स्वतःच्या अस्तित्वाच्या तयार करून वेधक वाटा. जळत जातं नुसतं जळत जातं त्यांच्या अवतीभोवतीचं हिरवकंच गवत. मी द्रष्टा मला दिसतं खाली खोल खोल ओल धरलेल्या जमिनीत ठिपकत जाणार त्यांच्यातील विषारीपण. उगवत्या अंकुरीला जमिनीतच संपवणार त्यांचं दुष्कृत्य. मी कवी माझी नजर तीव्रतम. कवितेच्या शब्दातून उघडे करत चाललोय त्यांचं पाताळरूपी षडयंत्र. स्वतः जागता पहारा ठेवून राजकीय सामाजिक सांस्कृतिक अशा नाना पीळ असलेल्या दृष्टीने षडयंत्रावर केलेले हे भाष्य भेदक टोकदार सत्य आणि समर्पच आहे. त्यांच्यातील विषारीपण त्यांच्यातील दुष्कर्ष त्यांच्यातील पाताळरूपी षडयंत्र ह्या तिन्ही प्रतिमा शृंखलामधून कवीला जे म्हणायचे ते वाचकांना चटकन लक्षात येणार आहे. मी कवी माझी नजर तीव्रतम यातून वैद्यनी स्वतःचा बाणा जसा सांगून टाकला आहे त्याचबरोबर या कवीकडे सुद्धा तिसरा डोळा असतोच हे सुद्धा पाताळ यंत्री षडयंत्राचा समाचार घेता सांगून टाकले आहे. त्यांच्या तोडण्या फोडण्याच्या कृतीत सहभागी होऊन अनेकांना मिळाले घरदार स्वातंत्र्य बक्षीस. त्यांच्या विध्वंसाच्या उडालेल्या तुकड्यातून अनेकांना प्राप्त झाले हक्काचे साम्राज्य. त्यांच्या जोडाजोडीच्या राजकारणात अनेकांना वेल्डिंग सारखी प्राप्त झाली जनलकात ओळख. सतत समकालीन समप्रवृत्ती दर्शवणाऱ्या या कवितेतील काठोकाठ भरलेली अस्वस्थता आणि उपरोध वाचकांना अस्वस्थ करू पाहतो. ते ध्येयनिष्ठ षडयंत्र ओळख या सर्व तिन्ही कवितांमधून समकालाच्या आणि समप्रवृत्तीचा वैद्यनी घेतलेला वेध सांप्रत काळातील तंतोतंत लागू पडणार आहे. वादात मिरवणं थांबत नाही आणि सामान्य जनतेचं भरणं मिटत नाही. हा पीळ उकलताना ह्या कविता वैद्यांची कविता म्हणून एक तरतरीत ओळख आपल्याला सांगून जाते. दुःख मिटत नाहीत अशा परिवस्थेमध्ये जेव्हा माणूस उभा असतो तेव्हा कवी प्रतिभेचा आवाज माणसांना दिलासा प्रदान करणारा असतो. तू मय अशा दाहक जीव घेणा स्पर्धा आपल्या जगण्याचा जणू मांजर उंदराचा खेळ करते. तेव्हा हक्क अधिकार स्वातंत्र्य स्वाभिमान यांना तरी अर्थ उरतो का हा प्रश्न उपस्थित करणारी धारणा वैद्यांच्या कवितामधून उचल खाणारी आहे. सगळाच परिसर जेव्हा हवादिल होतो तेव्हा हवाला तरी कोणाचा आणि कशाचा घ्यायचा हा प्रश्न अनवृत्तीत राहतो. अशावेळी सर्वच बाजूने जणू दुःखाने वेढलेले आहे. जगण्याची होड निर्माण होत राहते. अशावेळी माझं मला जीवन प्यार हे औषध मानसिक निरामय आरोग्यासाठी उपकार. त्यातून मग वैद्यांना सांगावं लागतं एका दुःखाच्या बाजूला लगेच दुसरे दुःख. दोन्हीत मार्ग काढत बाजारहाटीला बाहेर पडलेलो मी मोठ्या लगबगीने निघालोय घराकडं. पोहोचल्या अंगणात मी आधी का तू आधी म्हणत माझ्या अंगात खिंडाळू खेळण्यासाठी चालू आहे माझ्या व्यथा वेदनेची चळवळ. माझी मला संसार मग्नता माझं मला जीवन प्यार. दुःख उत्पन्न स्पर्धेला दूर सारत जीवनावर प्यार करणारी ही कविदृष्टी जीवन जगणं याचा अर्थ ओळखून दाखवणारी दृष्टी आहे. कवी विलास वैद्य यांची ही एकंदरीत कविता भवतालाला भोंडावून टाकणाऱ्या पर्यावरणाला कवेत घेऊन स्वकडून समष्टीकडे मुळातच घालमेलीकडून उपचाराकडे विरूपाकडून सकारात्मकतेकडे दुःखाकडून हार्दिकतेकडे व्यक्तीकडून समाज जाणीवांचा धाव घेणाऱ्या विलास वैद्यांची एकंदर कविता अमनुष्यतेवर खोडरबर फिरवत मानवतेचे गान गाणारी कविता आहे. कविता म्हणून हा सर्वात चांगला गुण या कवितेचा मोकळेपणाने सांगावासा वाटतो. कवितेने माणसांना रोपवेपेक्षाही गतीने सुंदर रचनेच्या ठिकाणी
सोबत घेऊन जाण्याच्या हाती घेतले आहे महत्तम काम. कवितेचे हे खरे कार्य ते सांगणारी विलासवैद्यांची भावना एकाच स्थायी भावनेसोबतच त्यांची भूमिकाही सांगणारी आहे. माणसांना सोबत घेऊन चालणारी कविता यापेक्षा सुंदर समर्पक कवितेची व्याख्या इतर कुठे सापडेल. जगातलं कोणतेही सुंदर कविता या प्रकारची वाट चालणारीच हवी. मुळातच रोपवेला वेग नसतो, स्लो हाच वेग धर्म असतो. शिवाय निखळण्याचे भय रोपवेच्या रचनेत अपवादात्मक असते, पण कविता यापुढे खूप खूप असते. संत तुकाराम महाराज यांनी रत्नशस्त्रा असा फार नेमका शब्दप्रयोग त्यासाठी सुचवलेला आहे. वैद्यांच्या कवितेला जाणीवांची अशी धार आहेच. जगाच्या सुंदरतेचा ध्यास जपणारी ही कविता आहे. माणसाच्या हिताचे पसायदान मागणारी ही कविता आहे. माणसाच्या हाताची साखळी करून चालण्याचा ध्यास ही घेणारी ही कविता आहे. वक्रतेचा निरस व्हावा आणि सकारात्मकतेची लागवड वाढत जायला हवी अशी अभिलाषाची, अशा आविष्काराची कविता विलासवैद्यांची ही कविता अर्थातच महत्वाची संवेदनाचा गाभा बाळगत वाचकाला आपलंसं करणारे आहे. मराठी साहित्य क्षेत्रात तसेच प्रकाशनाच्या क्षेत्रात साक्षेपाने आणि हार्दिकतेने सतत उत्तम काम करणारे मित्रवर्य दत्ता डांगे यांच्या प्रकाशन संस्कृतीमधून योगदान लाभलेली ही एक उत्तम कलाकृती आहे. राज्यभरातील अनेक लेखकांच्या ग्रंथनिर्मितीच्या उत्तम पद्धतीने करीत असलेले इसाप प्रकाशनाचे हे मोठे लौकिक कार्य आहे. परिसर नुसता हवालदिल झालाय तर विलासवैद्यांच्या निवडक कवितेचा संग्रह मोठा, नेटका तसंच सौंदर्य संपन्न स्वरूपात प्रकाशित केला. त्याबद्दल दत्ता डांगे यांच्या प्रती संपादक या नात्याने मी कृतज्ञता व्यक्त करतो. प्राध्यापक डॉक्टर केशव सखाराम देशमुख.